जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर वाद. जवळपास $5.5 अब्ज देऊन हजारो कॅन्सर खटल्यांचा शेवट. नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात लहान बाळ असेल तर एक गोष्ट जवळपास नक्कीच सापडेल, ती म्हणजे बेबी पावडर. अनेकांनी अनेक दशकांपासून जगभरातील लाखो कुटुंबांचा विश्वास जिंकणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या बेबी पावडरवर आता जगभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण काय आहे? या पावडरमुळे कर्करोग होतो असा आरोप करत हजारो लोकांनी कंपनीवर खटले दाखल केले आहेत आणि आता या सर्व खटल्यांचा निपटारा करण्यासाठी कंपनीने तब्बल $5.5 अब्ज म्हणजेच सुमारे 52,600 कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? खरंच बेबी पावडरमुळे कॅन्सर होतो का? कंपनीने एवढे पैसे का द्यायचे ठरवले? आणि भारतात वापरल्या जाणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सनच्या उत्पादनांबाबत ग्राहकांनी काळजी करावी का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात आधी कंपनीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. जॉन्सन अँड जॉन्सन म्हणजे जगातील सर्वात मोठ्या हेल्थ केअर कंपन्यांपैकी एक. 1986 मध्ये अमेरिकेत सुरू झालेली कंपनी औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि ग्राहकांसाठी आरोग्यविषयक उत्पादने तयार करते. याच कंपनीची बेबी पावडर अनेक दशकांपासून जगभरातील पालक वापरत आहेत. बेबी पावडर हे नाव ऐकल्यावर सर्वात आधी जॉन्सन अँड जॉन्सनचीच आठवण अनेकांना येते. विश्वास, सुरक्षितता आणि गुणवत्ता या प्रतिमांमुळे ही कंपनी अनेक वर्ष ग्राहकांची पहिली पसंती होती. पण हाच विश्वास नंतर मोठ्या वादात बदलला. बेबी पावडरमध्ये मुख्यतः टॅल्क नावाचे नैसर्गिक खनिज वापरले जाते. टॅल्क त्वचेवरील ओलावा कमी करण्यासाठी आणि त्वचा मऊ ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. मात्र काही संशोधनांनी असा दावा केला की काही ठिकाणी मिळणाऱ्या टॅल्कमध्ये ॲस्बेस्टॉस नावाचे अत्यंत धोकादायक खनिज मिसळलेले असू शकते. ॲस्बेस्टॉसचा दीर्घकाळ संपर्क हा काही प्रकारच्या कर्करोगांशी संबंधित असल्याचा अनेक संशोधनांमध्ये आढळले आहे. यामुळे अनेक महिलांनी असा आरोप केला की वर्षानुवर्षे जॉन्सन अँड जॉन्सनची टॅल्क आधारित बेबी पावडर वापरल्यामुळे त्यांना ओव्ह्युलेशन कॅन्सर म्हणजेच अंडाशयाचा कर्करोग झाला. तर काही लोकांनी मेसोथेलिओमा नावाच्या दुर्मिळ कर्करोगाशीही या उत्पादनाचा संबंध असल्याचा दावा केला. यानंतर अमेरिकेत हजारो लोकांनी न्यायालयात कंपनीविरोधात खटले दाखल केले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन आजही ठामपणे सांगते की त्यांची टॅल्क आधारित बेबी पावडर सुरक्षित आहे. कंपनीने वारंवार सांगितले आहे की त्यांच्या उत्पादनांमुळे कर्करोग होतो याचा ठोस वैज्ञानिक पुरावाच नाही. कंपनीने अनेक संशोधनांचा हवाला देत आपल्या उत्पादनांची सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. मात्र दुसरीकडे अनेक न्यायालयीन प्रकरणांमध्ये फिर्यादींना नुकसान भरपाई मिळालेली आहे. यामुळे हा वाद वर्षानुवर्षे वाढतच गेला. आता सर्वात मोठा प्रश्न, जर कंपनी म्हणत असेल की उत्पादन सुरक्षित आहे तर एवढे पैसे का द्यायचे? याचे उत्तर कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे. हजारो वेगवेगळे खटले अनेक वर्ष चालू ठेवण्यापेक्षा एकाच वेळी त्यांचा निपटारा करण्यासाठी कंपनीने जवळपास $5.5 अब्ज सेटलमेंट प्रस्ताव पुढे केला आहे. याचा अर्थ असा नाही की कंपनीने कर्करोग झाल्याची कबुली दिली आहे. कायदेशीर भाषेत याला सेटलमेंट म्हणतात. अनेक मोठ्या कंपन्या दीर्घकाळ चालणारे खटले, खर्च आणि अनिश्चितता टाळण्यासाठी अशा प्रकारचा मार्ग निवडतात. मात्र या प्रस्तावाला न्यायालयीन प्रक्रिया आणि संबंधित दावेदारांची मान्यता मिळणं आवश्यक असतं. हा प्रश्न भारतातील अनेक लोकांच्या मनात आहे. भारतामध्ये जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर उपलब्ध होती आणि अनेकांनी ती वापरलेली आहे. मात्र काही वर्षापूर्वी कंपनीने जागतिक स्तरावरील टॅल्क आधारित बेबी पावडरची विक्री टप्प्याटप्प्याने बंद करून कॉर्नस्टार्च आधारित बेबी पावडरकडे वळण्याचे निर्णय घेतला होता. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक टॅल्क पावडर धोकादायक आहे. कॅन्सरचा विषय अत्यंत गुंतागुंतीचा असून तो अनेक कारणांवर अवलंबून असतो. याबाबत वैज्ञानिक संशोधन, नियामक संस्थांचे निष्कर्ष आणि न्यायालयीन प्रक्रिया यामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोन दिसून येतात. म्हणून कोणत्याही एका सोशल मीडिया पोस्टवर किंवा अफवेवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीवर भर देणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, जगातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह कंपनी असली तरी तिच्यावरही कायदेशीर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. आणि दुसरं, ग्राहक म्हणूनच आपण वापरत असलेल्या उत्पादनाविषयी माहिती ठेवणं तितकंच महत्त्वाचे आहे. कोणतेही उत्पादन वापरताना त्यावरील घटक, अधिकृत सूचना आणि डॉक्टरांचा सल्ला याकडे लक्ष देणं तितकंच आवश्यक आहे.
तर मित्रांनो, जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरवरून सुरू झालेला हा वाद आता अब्जावधी डॉलरच्या सेटलमेंटपर्यंत पोहोचलेला आहे. या प्रकरणाचा अंतिम कायदेशीर निकाल आणि पुढील घडामोडी काय होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या विषयावर तुमचं मत काय आहे? कंपनीने सेटलमेंटचा मार्ग निवडणं योग्य आहे का, की अजूनही सत्य पूर्णपणे समोर आलेले नाही? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्कीच लिहा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.